मगाशी धर्मवीरचा विषय होता म्हणून मुळात असे कॅरेक्टरायझेशन जेव्हा आपण करतो, म्हणजे हिरकणी हा दिग्दर्शनाचा भाग झाला, पण ह्याच्यात म्हणजे कुठलाही गोष्ट जेव्हा ह्या कलाकृती करताना काय गोष्टी कलाकाराने सांभाळाव्या लागतात आणि काय गोष्टी म्हणजे कशा तो अभ्यास करावा लागतो, की कसं कॅरेक्टरायझेशन ते कसं जमवून आणता तुम्ही? गंमत अशी की मगाशी मी म्हटलं त्यानुसार 96-97च्या सुमारास मी मुंबईत आलो आणि त्यानंतर दोनदा आनंद दिघे हे नाव कानावर पडलं. ओके. एकदा नथुराम गोडसे बंद पाडलं होतं आणि ते परत चालू केलं दिघे साहेबांनी. दुसऱ्यांदा यदा कदाचित बंद पाडलं होतं आणि तेही सुरू केलं दिघे साहेबांनी. या दोन, तेव्हा मी नाटकातच काम करायचो कारण तेव्हा चॅनल्स आलेच नव्हते काही. सो आणि दोन्ही नाटकांमध्ये माझे मित्र होते. यदा कदाचित मध्ये समीर चौगुले होता, संतोष पवार होता, नथुराम गोडसेमध्ये शरद पोंक्षे होता. सो 2 वेळा प्रकर्षाने हे नाव कानावर पडलं, आनंद दिघे साहेबांनी परत सुरू केलं, दिघे साहेबांनी परत सुरू केलं. आणि असं एक मनाला वाटून गेलं, यार राजकीय माणूस आहे आणि तरी हा नाटकांमध्ये एवढा रस घेतोय. आणि दोन विरुद्ध प्रवृत्तीच्या लोकांनी दोन्ही नाटकं बंद पाडली होती, पण दोन्ही लोकांच्या समोर तेवढ्याच खंबीरपणे दिघे साहेब उभे राहिले आणि दोन्ही नाटकं चालू केली. तर या नाटकावरही या माणसाचं प्रेम आहे, इंटरेस्टिंग माणूस आहे, एवढाच विचार फक्त मनाला शिवून गेला. दुर्दैवाने लगेचच दिघे साहेब गेले आणि मग ते नाव कानावर पडायचा किंवा काही संबंध आलाच नाही. अचानक धर्मवीरच्या निमित्ताने तो आला आणि मी विचार केला की ज्या माणसाला आपण पाहिलंही नाही, भेटणं तर दूरच, लांबून सुद्धा पाहिलेलं नाही, फक्त ज्या माणसाचं नाव ऐकलंय त्या माणसाची भूमिका करायची आहे. 1, 2, करोडो लोक ज्याला देव मानतायत, लाखो लोकांच्या घरात शूटिंग करताना सुद्धा मी बघितलं देवारे आहेत भिंतींवरती, देवाऱ्यांमध्ये दिघे साहेबांचा फोटो आहे, देवांच्या बरोबर. या लेवलनी लोक त्या माणसाला मानतायत, देवच मानतायत. अशा माणसाची व्यक्तिरेखा करायची आहे. पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, प्रचंड रिस्क आहे. जरा जरी चूक झाली तर आज मुलून चेक नका मी क्रॉस करू शकतो. खरं. पण जर आपण पेटून ही जबाबदारी पार पाडलीच तर मग नो लुकिंग बॅक असं होऊ शकतं. म्हणजे विचार करा, मी त्या मुलाखतीत सुद्धा बोललो, ज्या दिवशी लुक लॉन्च झाला त्या दिवशी पण बोललो की जवळपास 95वा चित्रपट आहे माझा धर्मवीर, आणि 95व्या चित्रपटाला पहिला टायटल रोल मला मिळाला. ते तुम्ही म्हणलं तसं 2022ला मला तो देत होता, पण एवढं मोठं देईल अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे दिघे साहेबांचा रोल तर जेवढं मोठं दिलं देवानी तितकी मोठी जबाबदारी पण होती आणि ती तितक्याच तोलामोलानी पेलली जाणं गरजेचं होतं. पण सुदैवानी मंगेश सारखा निर्माता होता ज्यांनी दिघे साहेबांबरोबर काळ व्यतीत केलेला आहे आणि प्रवीण सारखा लेखक दिग्दर्शक होता जो अत्यंत धडाडीचा, धाडसी आणि वेगळी विजन असलेला आर्टिस्ट आहे प्रवीण. त्याचा कुठलाही चित्रपट बघा जो लेमॅनला इथे भिडतो, असं डायरेक्ट भिडतो. सो प्रवीण दिघे साहेबांवरती चित्रपट लिहिणार, डिरेक्ट करणार, मंगेश प्रोड्यूस करणार, हे काम करणार. अजब कॉम्बिनेशन होतं. जर वर्क झालं तर मिरॅकल होईल असं कॉम्बिनेशन होतं. मग माझ्या असं लक्षात आलं की त्यांचं दिसणं हा सगळ्यात मोठा फोर्टे आहे, ज्यासाठी विद्याधर भट्ट्यांसारखा लिजेंड होताच माणूस. ज्यांचा हातखंडा आहे मेकअप आणि गेटअप्स, तो ते त्यांचा अभ्यास करून आले होतेच. त्यांनी दर्शनी भागात 100% जवळ जाण्याचं काम केलं होतं. आता त्यांची देहबोली, त्यांच्या लकबी आणि त्यांचे डोळे जे मेकअप मन करू शकत त्याचे मलाच करायला पाहिजे. पण दुर्दैवाने त्यांचे व्हिडिओज खूप कमी आहेत, खूप कमी व्हिडिओज आहेत ते खूप अस्पष्ट आहेत, साऊंड नाही आहे त्याच्यात. पण त्यांचे फोटोग्राफ्स मुबलक आहेत. म्हणजे मलाच सचिन जोशी आमचे मित्र ठाण्याचे, त्यांनी आणि मंगेशनी जवळजवळ
1200 फोटो मला दिले. बापरे. ठाण्यातले पत्रकार राहुल लोंढे ओके ते, किंवा आमचे कोल्हापूरचे मित्र आहेत नंदकुमार गोरुले त्यांनी काम पण केलंय याच्यात. ओके. तर हे जे लोंढे आणि गोरुले हे जे आहेत हे यांनी अनेक वर्ष दिघे साहेबांबरोबर घालवलेली आहेत. हे दोघं माझ्या मदतीला आले आणि हे दोघं मला सांगायचे की ते चालायचे कसे, ते बसायचे कसे, ते उभे कसे राहायचे, ते कमरेवर हात कसे ठेवायचे, तो कुर्ता कसा वर जायचा, ते बघायचे कसे, ते कुणाशी कसं बोलायचे. म्हणजे कार्यकर्त्याशी बोलताना दिघेसाहेब वेगळे असायचे, बहिणीशी बोलताना दिघेसाहेब वेगळे असायचे, लहान मुलांशी बोलताना दिघेसाहेब वेगळे असायचे, बाळासाहेबांशी बोलताना दिघेसाहेब वेगळे असायचे. तर हे वेगळे पण तुम्हाला दिसेल चित्रपटात बघा. म्हणजे बाळासाहेबांशी बोलतानाचा माझा सूर, कार्यकर्त्यांशी बोलतानाचा माझा सूर, ती लहान मुलगी जी म्हणते दाढी ओढू का तुमची, तिच्याशी बोलताना माझा सूर. तर त्या तसा अभ्यास करत गेलो बॉडी लँग्वेजचा आणि सगळं 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 झालं. आणि काहीतरी मिस होतंय असं माझ्या लक्षात आलं. काय कळत नाही. मग मला असं कळलं की डोळे हा खूप मोठा USP आहे आणि खरोखर फिल्मी वाटेल. मी पुस्तकातही लिहिलंय, काही मुलाखतीमधून मी सांगितलंय, लिटरली फिल्मी वाटेल. पण हे अत्यंत खरं आहे की मी माझ्या व्हॅनिटीमध्ये माझ्या आयपॅडवरती वॉलपेपर म्हणून दिघेसाहेबांचा फोटो होता. ते आयपॅड मी असं ठेवायचो व्हॅनिटीत घरी आणि काही नाही करायचो. पाऊण एक दीड तास फक्त त्यांच्याकडे बघत राहायचो, ऑब्झर्व करत राहायचो. काय आहे या डोळ्यांमध्ये. आणि तुम्हाला खोटं वाटेल, शूटिंग सुरू झालं ज्या दिवशी त्याच्या आदल्या रात्रीपर्यंत मी असंच बघतच होतो. मला येतच नव्हतं, मला तसे डोळे येतच नव्हते. आणि आता आज शूटिंग सुरू आहे, गेटअप बघून लोक भारावून गेलेत, पाया पडतायत, प्रचंड गर्दी आहे सेटवर. मी स्वतःला कोंडून घेतलं व्हॅनिटीमध्ये, परत अर्धा तास बघत राहिलो त्यांच्याकडे आणि पहिल्या शॉटला जायच्या आधी हात जोडले मी त्यांच्यापुढे. म्हटलं तुमचा आशीर्वाद तर चित्रपटाला आहेच, पर्सनली मला तुमचा आशीर्वाद तुमच्या डोळ्यांच्या रूपात द्या, एवढंच करा दिघेसाहेब, प्लीज एवढं करा, तुमचे डोळे द्या. आणि मी गेलो सेटवर आणि पहिला शॉट झाल्यानंतर जवळपास 25-30 सेकंद प्रवीण कटच म्हणे ना. ओ माय गॉड. मंगेश असा स्टंट म्हणून बघतोय, प्रवीण असा स्टंट म्हणून बघतोय, असिस्टंट म्हणतो सर कट करायचा, कॅमेरा चालू आहे, हा कट. दोघही पळत आले, मला मिठी मारली दोघांनी. मला आजही आठवतो काय मला म्हटलं पशा काय केलंस तू. म्हटलं काय केलं. अरे तू शॉट बघ. अरे काय डोळे पशा, काय केलंस तू. म्हटलं मी काही नाही केलं, जे काही केलं असेल करून घेतलं केलं असेल त्यांनी करून घेतलं असेल, आय डोंट नो व्हॉट. पण त्यांचा आशीर्वाद त्याच्याशिवाय शक्य नव्हतं हे. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की ते कॅरेक्टरायझेशनसाठी सगळ्यात नटाला समजली पाहिजे ती त्याची जबाबदारी. ओके. की कुठली भूमिका करतोय आपण, त्याचे परिणाम काय होणार आहेत, त्याचे पडसाद काय उमटणार आहेत, कुठल्या प्रकारचा टार्गेट ऑडियन्स आहे या चित्रपटाचा, त्यांना तुम्ही काय सांगणार आहात, त्यांच्यापुढे काय पोर्ट्रे करणार. दिघेसाहेब थोडेसे अडखळायचे बोलताना. हे मला अनेकांनी ज्यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारल्या, मुलाखती घेतल्या, त्या सगळ्यांकडून मला कळलं की थोडेसे अडखळायचे बोलताना. पण ते जर का मी थ्रू आउट केलं असतं तर त्याची चेष्टा केल्यासारखं झालं असतं, थट्टा केल्यासारखं झालं असतं आणि ते चांगलं नसतं दिसलं. सो आम्ही डिस्कस केलं की जर ते अडखळत होते तर तो एलिमेंट आला तर पाहिजे कॅरेक्टरायझेशनमध्ये, पण तो असाही नाही आला पाहिजे की लोक हसतील किंवा लोकांना मी त्यांची थट्टा केल्यासारखं वाटेल, तर मला मारूनच टाकतील ना त्यांचे अनुयायी भक्त. बरोबर. सो आम्ही असं लॉजिक लावलं की जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते अडखळायला लागतं. ओके. मग ते परफेक्ट लॉजिकल झालं. त्यामुळे ते चला असं ते लॉजिक लावलं. सो ह्याचं भान असलं पाहिजे की ते
त्या कॅरेक्टरमधल्या गोष्टी उचलायच्या तर आहेतच, पण त्याला लोक जेव्हा ते बघतील तेव्हा ती चेष्टा नाही वाटली पाहिजे, ती थट्टा नाही वाटली पाहिजे. ते अत्यंत डिग्निफाईड पद्धतीने प्रेझेंट, त्या कॅरेक्टरचा आब राखून ते प्रेझेंट केलं गेलं पाहिजे. किंवा त्यांच्या अंगठ्या हलवायची स्टाईल, ती बोटांची स्टाईल, तर त्याला पण लॉजिक आहे. तुम्ही बघा, ज्या वेळेला ते चिडायला लागतात तेव्हा ते पहिले अंगठी हलवायला लागतात असे. मग तो ती थरथर बोटामध्ये येते, मग ती हळूहळू अशी यायला लागते. तर त्याला एक लॉजिक लावलं, त्याच्या दिग्दर्शकाबरोबर प्रवीण बरोबर ते डिस्कस केलं, त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतरच मी ते केलं. फायनली तो दिग्दर्शक आहे, तो नाही म्हणला असता तर मी नसतं केलं. कारण फायनली मी पण एक डिरेक्टर आहे. जेव्हा माझ्या मनासारखं माझा ऍक्टर करत नाही तेव्हा मला त्रास होतो, राग येतो मला. सो मला दिग्दर्शक म्हणून त्याचा मान ठेवलाच पाहिजे. सो मी जे काही मनात यायचं ते त्याला दाखवायचो. तुम्हाला म्हटलं आत्ता त्यानुसार राहुल लोंढे असतील आमचे, किंवा नंदकुमार गुरुले असतील, सचिन जोशी असतील, ज्यांनी कित्येक वर्ष साहेबांना पाहिलंय, ती माणसं असायची रोज सेटवर. त्यांना दाखवायचो की असं केलं तर खटकणार नाही ना. ती तिघे म्हणायचे नाही खटकणार. मग मी प्रवीणला दाखवायचो. ओके. मग प्रवीण म्हणायचा हा हे मस्त आहे, हे कर, हे नको करू. मग तो नाही म्हणायचा तर मी नाही करायचो, तो हो म्हणायचा तर मी करायचो. अशा पद्धतीने ते कॅरेक्टर बांधत गेलो आम्ही सगळे. पण त्याच्यामध्ये या सगळ्या माणसांचा निश्चित मोठा वाटा आहे. 100% प्रवीणचा आहे, नंदकुमार गोरुलेचा आहे, राहुल लोंढ्यांचा आहे, सचिन जोशींचा आहे. अनेक माणसं जी मला भेटली त्या सगळ्यांचा वाटा आहे त्या भूमिकेत डेफिनेटली.